सर्वांना माझा नमस्कार. मी सुनीता पवार. पुन्हा आपले सर्वांचे आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आपण सर्व भगिनी आपण सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या आपल्या मानधन वाढीसाठी आंदोलन केले होते आणि त्याच्यात आपल्याला भरघोस असे यश मिळालेले आहे. आणि त्या यशाचं स्वरूप हे म्हणजेच आपलं मानधन वाढ हे आपल्याला प्राप्त झालं आहे आणि तसा जी-आर आपल्याला 4 ऑक्टोबर 2024 रोजी मिळालेले आहे. तर आपण सर्व भगिनींनी जी-आर हा काटेकोरप्रमाणे वाचला असेल. तर त्या जी-आरामध्ये नेमकं शासनाने नेमके कुठले निकष हे मांडलेले आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. तसं तर आपलं अंगणवाडी सेविका असो, मदतनीस असो, आपलं मानधन हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून हे देत असतं. तर आपलं मानधनामध्ये 60% हा केंद्राचा असतो आणि 40% हे राज्याचे मानधन असते. अशा प्रकारे आपल्याला हे मिळून आपले मानधन मिळत असते. तर आपले मागचे मानधन हे 10,000 होते. त्याच्यानंतर आपली सेवा जर 10 वर्षापेक्षा जास्त झाले असेल तर त्यांना 3% अतिरिक्त मिळत असते. त्यानंतर 21 ते 30 वर्षात 40% आणि 30 वर्षानंतर जास्त सेवा झाली असेल त्यांना 5% अतिरिक्त हे मिळत असते. तर ते आता सुधारित मानधनानुसार तर ₹1,300 झालेले आहे. ₹2,000 आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. तर हे ₹2,000 मिळवण्यासाठी आपल्याला शासनाने काही निकष, काही अटी, काही शर्ती ह्या जी-आरमध्ये त्यांनी नमूद केले. तर ते निकष कोणते आहे आणि ते प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे काम करावे लागणार आहे, तर ते आपण थोडक्यात तिथं जाणून घेणार आहोत. तर हे बघा त्या जी-आरमध्ये शासनाने अंगणवाडी सेविकेसाठी काही निकष केलेले आहे आणि त्या कामाचा आपल्याला गुण प्राप्त करायचे आहे. म्हणजे आपण त्याला परीक्षा असे म्हणायला हरकत नाही. तर ते आपल्याला करायचे आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला गुण मिळणार आहे आणि गुणवरनं आपला प्रोत्साहन भत्ता हा आपल्याला मिळणार आहे. तर शासनाने स्पष्ट म्हटलं आहे की जे गुण आहे तर त्याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला 80% गुण हे मिळणे अपेक्षित आहे. तर त्याच्यानुसार हे बघा घरपोच आहार आहे तो आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये 25 दिवसाचा 100% नोंदणी करायचा आहे. तर तो आपण नोंदणी करत असताना जर आपण ती नोंदणी पूर्ण केली तर त्यांच्यासाठी आपल्याला हे 10 गुण मिळणार आहे. त्यानंतर वृद्धी संनियंत्रण. तर एकूण नोंदणी झालेल्या ज्या माता आहेत तर त्या मातांपैकी आपल्याला 90% माताचे वजन नोंदणी ही पूर्ण करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं 10 गुण दिले जाणार आहे. तर 3 ते 6 वर्ष वयोगटाची जे बालकं आहे त्यांना पूर्वशालेय शिक्षणासाठी किमान 16 दिवसाची आपल्याला दैनंदिन उपस्थिती नोंदवायची आहे. तर ते उपस्थिती नोंदवल्यानंतर आपल्याला 10% गुण प्राप्त होणार आहे. त्यानंतर एस-सी-एम नोंदी ही आपल्याला 100% आहार वाटपाचे जे आहे ते आपल्याला 25 दिवस हे पूर्ण करायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 10 गुण दिले जाणार आहे. त्यानंतर आहार आरोग्य दिवस म्हणजे आपलं जे VHND आहे महिन्यातनं एकदा, तर त्याची नोंदी देखील आपल्याला करायची आहे. ती नोंदी झाल्यावर आपल्याला 10 गुण मिळणार आहेत. त्यानंतर आपलं जे श्याम मॅम SUW आणि MUWचे जे बालकं आहेत तर ते मागच्या महिन्याच्या तुलनेत त्यांच्यात वजनात वाढ झालेली पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला 10 गुण मिळणार आहे. त्यानंतर श्याम मॅम आणि SUW आणि MUWची बालक आहे तर ते बीट स्तरापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी देखील आपल्याला इथं 10 गुण दिले जाणार आहेत. त्यानंतर बघा शासनाचे अन्य योजनेबाबत केलेले काम म्हणजे बालविकास प्रकल्प अधिकारी ह्यांचा जो अहवाल आहे त्याच्या आधारावर देखील आपल्याला इथं 10 गुण आपल्याला प्राप्त करायचे आहे. त्यानंतर SCM आणि THचा जो साठा रजिस्टर आहे आपलं पोषण ट्रॅकरला, तर त्याच्यात देखील आपल्याला 10 गुण मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर जे जाड स्थूल बालकं आहे तर त्याचे प्रमाण हे प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी 10 गुण हे मिळणार आहे. तर अशा प्रकारे एका पद्धतीने ही आपल्याला परीक्षा द्यावी लागणार आहे. याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि हे काम केल्यानंतर आपल्याला हे गुण आपल्याला मिळणार आहेत. तर ते आपल्याला 100 गुणापैकी ते गुण आपल्याला प्राप्त करायचे आहे आणि ते गुण प्राप्त झाल्यानंतर कमीत कमी आपल्याला 80% गुण मिळणे अपेक्षित आहे. तर मदतनीस ताईंचं देखील तसंच आहे की जे आपले अंगणवाडी उघडण्याचे जे कमीत कमी आपल्याला 25 दिवस
उघडली पाहिजे. तर त्याच्यामध्ये त्यांना 20 गुण आहे. त्याच्यानंतर जे बालकं आहे तर त्यांची दैनिक उपस्थिती ही 16 दिवसा तरी पाहिजे. तर त्याच्यासाठी 20 गुण आहे. त्यानंतर गरोदर महिला जे वजन नोंदी करत आहेत, तर त्यामध्ये सेविकेताईला मदत करायची आहे. त्यानंतर मुलांच्या वजन उंची श्रेणीमध्ये देखील मदत करायची आहे. त्यानंतर जे अंगणवाडी तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे जे अहवाल आहे त्याच्या अतिरिक्त असे 60 गुण आणि वरचे 40 म्हणजे 100 गुणापैकी त्यांना देखील कमीत कमी 80% गुण मिळणे अपेक्षित आहे. तर हे गुण मिळाल्यानंतर आपल्याला कशाप्रकारे कशाप्रकारे आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळणार ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊ इथं. हे बघा जे शासनाने 100% निकष आपल्यासमोर ठेवलेले आहेत, तर त्यामध्ये आपल्याला कमीत कमी 80% गुण मिळणे अपेक्षित आहे. त्यांना प्रोत्साहन भत्ता हा मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं घरपोच आहार, वृद्धी म्हणजे वजन श्रेणी, पूर्वशालेय शिक्षण, हजेरी, डेली ट्रॅकर हे सर्व कामं त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही सर्व कामं ही करणे अपेक्षित आहे. तर हे बघा जो प्रोत्साहन भत्ता आहे, तर ते टक्केवारीनुसार अशा प्रकारे आहे, की सेविकेला 80% गुण मिळाले असेल, तर त्यांना ₹1600 आणि मदतनीस ताईंना हे ₹800 मिळणार आहे. त्यानंतर जर सेविकेताईने 90% काम हे पोषण ट्रॅकरला केले असेल, तर त्यांना ₹1800 प्रोत्साहन भत्ता आणि मदतनीस ताईंना ₹900 प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. त्यानंतर जर सेविकेताईंनी पोषण ट्रॅकरमध्ये सर्व काम व्यवस्थित केले आणि शासनाने दिलेल्या निकषानुसार 100% जर त्यांनी काम केले असेल, तर त्यांना पूर्ण ₹2000 हा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आणि ₹1000 हे मदतनीस ताईंना मिळणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित जी-आर वाचला असेल, तर जी-आरमध्ये हे सर्व निकष तिथं स्पष्ट म्हटलेले आहे, की प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी तुम्हाला पोषण ट्रॅकरमध्ये कुठल्या प्रकारे काम करणे अपेक्षित आहे. तर सर्व ताईंना एक विनंती, की हा व्हिडिओ आपल्या भगिनीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि मदतनीस ताईंपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, की आपल्याला जो मानधन मिळालेला आहे आणि प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे, तर तो कशाप्रकारे आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर कराल अशी आशा करते. धन्यवाद.